हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सगळेजण आता डायनिंग टेबलवर बसून आता नाश्ता करत असतात आणि जेव्हा ते नाश्ता करत असतात ना तेव्हा त्यांची चर्चा रंगलेली असते. आता अंजलीला अर्णव आणि ईश्वरीचे लग्नानंतरचे खेळ करायचे असतात आणि त्यासाठी ती खरं तर आजीला या सगळ्या गोष्टी पटवून देत असते. म्हणजेच ती आता आजीला म्हणत असते की बघ आजी, काय ना आपल्या चिंटूचं लग्न झालेलं आहे, मग ते लग्नानंतरचे खेळ ते तर व्हायलाच हवे ना. त्यासोबत जर आई असली असती तर तिने हे सगळं केलंच असतं ना. मग आता आपण यामध्ये विलंब का करायचा. मला असं वाटतं ना की आपणही हे खेळ करूया, म्हणजे कसं हे सगळं काही एकदम व्यवस्थित होईल ना. म्हणून मला वाटतं त्यावर माहिती मला तुमची आई असली असती तर हे सगळं झालंच असतं शक्य, पण जे काही अर्णवने केलंय ना ते खूपच चुकीचं केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा अर्थ जो आहे तो खरं तर या मामीनेच म्हणजे वल्लरीने वेगळा काढायचं ठरवलेलं असतं. म्हणजेच काय तर वल्लरी आता मुद्दामच बोलत असते, म्हणजे आई तुम्हाला हे म्हणायचं आहे का की बघा ना, जसं अर्णवच्या बाबांनी आपल्या सात्विकताईंसोबत केलं अगदी तसंच अर्णवने सुद्धा आपल्यासोबत केलेलं आहे. आपली फसवणूकच केली हे लग्न करून, असं देखील आता वल्लरी जी आहे ती बोलत असते. त्यावर आता कोणीही काहीच बोलत नाही तर आजी देखील शांत असते. पण या सगळ्याचा खूप जास्त राग अंजली आणि खरं तर मामालाही आलेला असतो. तर मागे ऐकायला आलेलं असतं ते म्हणजे खरं तर उभ्या असणाऱ्या या अर्णवला हे सगळं ऐकून खरं तर खूपच जास्त राग येतो. कारण अर्णवला त्याच्या वडिलांबद्दल काही बोललेलं आवडत नसतं आणि हाच विषय आता इथे काढला गेलेला असतो आणि त्यामुळेच खरं तर खूपच जास्त राग जो आहे तो आता अर्णवला आलेला असतो. अर्णव त्या सगळ्या गोष्टी तिथे उभं राहून ऐकत असतो. तर इकडे आता आजी ज्या असतात त्या म्हणत असतात की बघा, तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करा, पण उगाच ना या सगळ्यामध्ये मला ओढू नका. पण आता आजीने टेबलावर हात मारलेला असतो. म्हणूनच आता मामा बोलतात की या सगळ्याला नक्कीच आईची परवानगी आहे. म्हणूनच तर आईने टेबलावर हात मारला आणि आपल्याला हे सगळं करायची परवानगी दिलेली आहे. म्हणूनच मला असं वाटतं आपण जराही वेळ वाया नको घालवूया, लवकरात लवकर आपण आपल्या कामाला लागूया. म्हणजेच काय तर आपण जे काही खेळ करायचे आहेत ते खेळ करून घेऊया. आजी म्हणत असतात की बघा, तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या करा, पण मला यामध्ये घेऊ नका. मग आता अर्णवने हे ऐकलेलं असतं तर अर्णव रूममध्ये निघून जातो. कारण अर्णवला या सगळ्या गोष्टींना सहन होत नाही. कारण त्याच्या आईबद्दल काही चुकीचं बोललेलं त्याला आवडत नसतं आणि त्याची उपमा ही बाबांसोबत केलेली असते आणि त्यामुळे अंजलीने हे पाहिलेलं असतं. अंजलीला सुद्धा मनातून खूप जास्त वाईट वाटत असतं आणि त्यामुळेच आता अंजली जी आहे ती आता ओरडत असते आणि अंजली जी आहे ती ओरडूनच आता बोलत असते की आजी, हे सगळं तू बोलायला नको होतंस, याचे काय परिणाम होतील याचा पण तू विचार केला नाहीस. पण आता आजी म्हणत असते की मी जे काही केले ते योग्यच केले. अर्णवने आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून जो काही तीर मारलेला आहे ना तो काही कमी नाहीये आणि त्यामुळेच मी यापुढे काही बोलणार नाही. माझ्या बोलण्याचा त्रास होतोय. दुसरीकडे मात्र मामी या सगळ्याचा मस्तपैकी अर्थ काढत असतात आणि मुद्दामून भांडण लावण्यासाठी यामध्ये अजून काही ना काही असे मीठमोहरी घालतात ना, अगदी तसाच प्रकार इथे आता वल्लरीचा सुरू असतो आणि म्हणूनच वल्लरी मध्ये मध्ये बोलून अर्णवला कसा त्रास होईल याचाच विचार ती करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव हा भयंकर चिडलेला असतो. आता तो शांतपणे तिथेच उभा असतो. कारण ना त्याला आजीचं म्हणणं पटत नसतं. आजीने ज्या काही गोष्टी आता बोलून दाखवलेल्या असतात ना त्या त्याच्या मनाला खूपच जास्त लागलेल्या असतात. जराही चिंटूचा विचार करत नसते. याच गोष्टीमुळे अर्णवला खूप वाईट वाटत असतं. पण त्यातच आता आजी म्हणत असते की जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता, उगाचच ना मला या सगळ्यामध्ये घेऊ नका. आणि तसंही आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ते आपण करणारच आहोत असं अंजली म्हणते. खरं तर अर्णव ना त्या डायनिंग टेबलवर ईश्वरीसाठी चहा घ्यायला आलेला असतो. तर ईश्वरी पूर्णपणे भिजलेली असते आणि तिला सर्दी होऊ नये यासाठी मस्त असा गरम चहा तो घेऊन आलेला असतो आणि म्हणूनच तो गरम चहा घेण्यासाठी तो डायनिंग टेबलवर आलेला असताना त्याला हे सगळे शब्द ऐकायला भेटतात. पण आजीही काही कमी नसतात. आजीनेही आता भरपूर काही गोष्टी अंजलीला सुनावलेल्या असतात. मुळात ना त्याने ईश्वरी ह्या घरात लग्न करून आली ही गोष्टच आजीला पटत नसते आणि त्यामुळेच आता आजी या खूपच जास्त संतापलेल्या असतात. आजी आता रागातच बोलत असतात की बघा, मी जरी काही म्हटलं आहे तरी तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे करणार आहात का? नाही ना.
म्हणजेच आता अर्णवनेही बघितलं ना, जे काही केलं ते त्याच्या आवडीनुसार म्हणण्यानुसार केलं. आम्ही कोण आहे सांगणाऱ्या, मी यावर काहीच बोलणार नाही. तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे ना तो घाला, असं देखील आजीनं आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे वल्लरी आता पुन्हा एकदा खोडा घालायचा प्रयत्न करत असते, पण मामा मात्र वल्लरीचं तोंड बंद करतात. पण आता वल्लरी चहा पित असताना म्हणत असते की सगळं काही मी ठरवते ना अगदी तसंच होतंय आणि यापुढेही तसंच व्हायला हवं. काही झालं ना तरी ईश्वरीला या घरात काळी मात्र ही किंमत देणार नाहीये मी, आणि ती मिळूही देणार नाही, असं देखील आता त्या वल्लरीचं म्हणणं असतं. वल्लरीला लवकरात लवकर ईश्वरीला ह्या घरातनं हाकलून द्यायचं असतं आणि त्यासाठी तिने ही चांगली षडयंत्र रचलेली असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो आता बेडरूममध्ये आलेला असतो. तो बघतो आणि त्याला या सगळ्या गोष्टी आठवतात. तो बेडरूममध्ये जायच्या आधी तो वल्लरी जे काही म्हणाली होती सात्विका ताईंबद्दल आणि तिच्या वडिलांबद्दल, या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि तो त्या सगळ्या गोष्टींचा स्वतःला खूपच जास्त त्रास करून घेत असतो. त्यानंतर आता तो रूममध्ये जायला निघतो आणि जेव्हा तो रूममध्ये जातो ना तेव्हा त्याची ऑटोमॅटिकली दाराची कडी उघडली जाते. त्याच वेळेला तो विचार करतो की चला, ही तर आता खरं तर फ्रेश होऊन बाहेर आलेली आहे म्हणूनच हिने कडी उघडलेली आहे. मग आता अर्णव तिच्यासाठी चहा घेऊन आलेला असताना अर्णव इकडे तिकडे ईश्वरीला शोधत असतो. कुठे आहे? मी सिंदोर, दरवाजा तर तू कडी उघडलीस, मग तू कुठे आहेस? कुठे वॉशरूमला आहेस का? असं मुद्दामूनच तो विचारत असतो. तो पूर्ण रूममध्ये इकडे तिकडे तिला पाहत असतो, पण कुठेही त्याला आता ईश्वरी दिसत नसते. मग तो विचार करतो की नेमकी गेली तरी कुठे असेल, कारण आता अर्णवने तिला त्याचा कुर्ता घालायला दिलेला असतो ना, आणि त्यासोबत पायजमा सुद्धा, आणि तिने ते वेअर केलेलं असतं. त्यामुळे तिला अर्णव समोर यायला खूपच लाज वाटत असते. आता ईश्वरीला जेव्हा अर्णव कपाटाच्या मागे लपलेलं पाहतो तेव्हा ना त्याला खूपच जास्त हसू येत असतं. त्याचं हसू सुद्धा तो आवरू शकत नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ईश्वरीला राग येतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही कशाला आला आहात? त्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो की हे बघ, मी तुझ्यासाठी चहा आणला आहे. काय ना ते जरा पाण्याने भिजलीस ना मग तुला उगाच सर्दी होईल, ताप येईल, त्यापेक्षा हे ना गरम गरम मस्तपैकी ना चहा पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि त्याचसोबत आता ईश्वरी त्याला सांगत असते की मला काही नकोय, मी तुम्हाला सांगितलं का मला चहा घेऊन या म्हणून, मग तुम्ही हा चहा माझ्यासाठी कशाला आणलात? नाहीये, नकोय मला हा चहा. अर्णव म्हणतो, अगं तू असं काय करतेस? साठी मी आणली आहे ना ही चहा, घे ना, म्हणजे कसं तुला बरं वाटेल. तू भिजली होतीस ना म्हणून म्हटलं जरा बरं वाटेल ना. पण आता ईश्वरी म्हणते की मी इकडनं हलणार नाही आहे. मला जोपर्यंत माझे कपडे भेटत नाही ना तोपर्यंत या जागेवर ना मी कुठेही जाणार नाही, ना खालीही येणार नाही अशा कपड्यांमध्ये, असं देखील ईश्वरीने आता ठामपणे अर्णवला सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरीचा आता त्याला राग येत असतो, कारण ती चहाला नकार देत असते. पण आता अर्णवला सुद्धा ईश्वरीची मस्ती कशी उतरवायची हे सुद्धा आता चांगलंच कळलेलं असतं. कारण ईश्वरी जर आपल्यासोबत असं वागत असेल तर ईश्वरीला सुद्धा आपण वटणीवर आणू शकतो, हे सुद्धा अर्णवला चांगलंच माहिती असतं. तर दुसरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणतो की ठीक आहे, इथून नाही हलायचं आहे ना मग ठीक आहे, इथेच उभी राहा, मला काय जातंय, माझे थोडी पाय दुखणार आहेत, तुझेच पाय दुखणार आहेत ना. मग ईश्वरी म्हणते मला काय व्हायचं आहे ना ते होऊ दे, पण ह्या कपड्यांमध्ये मी बाहेरही येणार नाही, असं देखील ईश्वरीनं आता ठामपणे सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो की चालेल, ठीक आहे, तुला जसं करायचं आहे तसं तू कर, मी तुला कुठे काय बोललोय, आणि तसंही मी तुला सांगितलंही होतं की तू भिजली होतीस म्हणून तुला हे कपडे घालायला सांगितलीस, पण बाकी काही म्हणा हे कपडे तुझ्यावर जरा चांगलेच शोभून दिसत आहेत, असं देखील अर्णव मुद्दामूनच ईश्वरीला मजा म्हणून बोलत असतो. तर आता तो चहा पुन्हा एकदा देत असतो तर ईश्वरी त्याच्यावर वैतागत असते, म्हणत असते सांगितलंय ना नकोय मला, मग का सारखी सारखी जबरदस्ती करताय, प्रत्येक ह्यामध्ये असं करायलाच हवं का? मला नकोय हा, मी पहिलेच सांगते. अर्णवच्या आता लक्षात येतं की ईश्वरीचा मोबाईल तिथे ठेवलेला आहे आणि तो मुद्दामून चार्जिंगला मोबाईल जिथे लावलेला असतो तिथे जातो आणि तो आता बघत असतो की तिच्या फोनवर फोन येतोय. ताई म्हणजेच नमूचा कॉल आलेला असतो. तो कॉल रिसीव्ह करतो. तो आता म्हणत असतो की नमू काय झालं, बॅग भरायला काही प्रॉब्लेम येतोय का, कोणते कपडे घ्यायचे कळत नाही आहे का? पण सॉरी हां, कारण ना मिस इंदोर तुझ्याशी फोनवर बोलायला येऊ शकत नाही, कारण ती एका जागेवरच थांबणार आहे ना, तिला हलायचं नाही आहे जागेवर ना, मग तुला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्याशीच बोल. हे सगळं मुद्दामून आता अर्णव बोलत असतो आणि जेणेकरून तिथे आता ईश्वरी यायला हवी, तिथली तिने जागा सोडायला हवी, हेच आता अर्णवला हवं होतं. आणि म्हणूनच अर्णव काही ना काही खोड्या काढत असतो. आणि जेव्हा ईश्वरी जागा सोडून अर्णवकडे धावत जाते तेव्हा अर्णवकडनं ती मोबाईल काढून घेते
आणि अर्णवला म्हणत असते की द्या इथे तो, आणि ती आपल्या बहिणीसोबत म्हणजेच नमूसोबत बोलत असते. नमूला ती म्हणत असते की हो सगळे कपडे घेऊन ये, माझे खूपच इथे हाल होत आहेत, म्हणजेच मला कपडेही घालायला नाही आहेत, आणि ना मला लवकरात लवकर जे सांगितले ते सगळं घेऊन ये हा, आता ना खरंच मला वैताग आला या सगळ्याचा. असं बोलून ती आता तिकडनं पुन्हा एकदा पळ काढते आणि ज्या जागी लपलेली होती ना कपाटाच्या मागे तिथे येऊन लपते. आता इथे नमू ते कपडे वगैरे घेऊन बॅग घेऊन बाहेर निघालेली असताना समोरून तिला राकेश येताना दिसतो. राकेश आणि नमूची समोरासमोर भेट होते. तर नमूला आता राकेश म्हणतो की एवढं गोंधळलेला का दिसताय, कुठे चालला आहात? तर त्यावर ती म्हणते की जसं काही तुम्हाला काही माहीतच नाही. त्यावर राकेश म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी जे काही केलेलं आहे ना ते चुकीचं केलेलं आहे, म्हणजेच त्या अर्णव राजशिर्केसोबत तुम्ही हे लग्न लावलं, पण हे खूप चांगलं नाही केलं. तुम्ही माझा विचार केलात नाही त्या सगळ्या परिस्थितीत. तुम्हाला काहीच वाटलं नाही का की ईश्वरीचं लग्न माझ्यासोबत ठरलेलं होतं आणि अचानकपणे तुम्ही ते लग्न त्याच्यासोबत लावून टाकलं. मग इथे मात्र नमू सरी थोडं शांत राहते. नमू जी आहे ती मात्र आता राकेशला चांगलं सुनावते आणि म्हणत असते की तुम्हाला एवढंच आहे ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझ्यासोबत चला आणि तुम्हाला जो काही जाब विचारायचा आहे ना तो तिथे जाऊन तिला विचारा. असं म्हटल्यानंतर आता राकेशची बोलतीच बंद होते, कारण राकेश कोणत्या तोंडाने ते येणार होता, कारण त्याला तर चांगलंच माहिती आहे जर आपण तिथे गेलो तर आपली वाट लागू शकते, म्हणजेच आपल्याला सगळ्या घरच्यांनी पाहिलं तर. म्हणूनच तो आता सरळ सरळ तिला नकार देतो आणि म्हणत असतो की मी कोण आहे जाब विचारणारा, राहू दे, जे काही झालंय ना त्याच्यामुळे मला ऑलरेडी खूप जास्त त्रास झालाय, आणि तसंही आता तिचं लग्न झालंय मग कोण ऐकणार आहे माझं, असं काहीचं उत्तर तो नमूला देतो. नमू म्हणत असते मग आता मी काही बोलू, तुम्हाला जे झालं आहे ते आता स्वीकारायला हवंच ना. आणि असं बोलून नमू आता रागारागाने तिकडनं जायला निघते. दुसरीकडे अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीकडे बघूनच हसत असतो, पण त्याला ना तिला तो चहा द्यायचा असतो, त्याला तिची काळजी वाटत असते. तर त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुझ्याशी मी लग्न केलं तुला 24 तास माझ्या नजरेसमोर ठेवण्यासाठी, आणि आज तू 24 तास माझ्या नजरेसमोर अशीच उभी राहावी असं मला वाटतं. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला बोलत असते की बस करा हा तुमचं, बस करा, चला शांत बसा, असं देखील ती म्हणत असते. तर अर्णव तिच्यावर जबरदस्ती करत असतो आणि अर्णव तिला म्हणतो की मी तुझं काही ऐकणार नाहीये, तुला हा चहा घ्यावाच लागेल, आणि असं बोलून तो तिला चहा देत असतो. पण ती त्याला सांगत असते मी तुम्हाला सांगितलं ना माझ्यापासून लांब राहायचं, म्हणजे लांब राहायचं. आता त्याच वेळेला अर्णव तिचा हात बघतो आणि तिचा हात पटकन धरतो. त्यावर आता ईश्वरी घाबरते. ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय. तर अर्णव ना ईश्वरीच्या जवळ जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीने त्या कुर्त्याचे हातही फोल्ड केलेले नाही आहेत, त्यामुळे तिला एकदमच आता अडकल्यासारखं होतंय. मग आता अर्णव एकटक त्या ईश्वरीकडे पाहतो आणि तिच्या कुर्त्याचे हात जे आहे ते व्यवस्थितपणे फोल्ड करून देतो. त्याच वेळेला आता अर्णवला म्हणायचं असतं की ते शेतात नाही का ते बावलं असतं त्याला काय म्हणतात. त्यावर आता ईश्वरी म्हणते की त्याला ना बुजगावणं म्हणतात. तर अर्णव म्हणतो की हो त्या बुजगावण्यासारखीच तुझी अवस्था झाली आहे. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी त्याच्याकडे रागातच पाहत असते. मात्र आता अर्णवने तिला दोन्ही हात व्यवस्थितपणे फोल्ड करून दिलेले असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी शांत बसते. तर अर्णव ईश्वरीला आता पुन्हा एकदा तो चहा पिण्यासाठी फोर्स करत असतो आणि म्हणत असतो की हा चहा पिऊन घे, पण अजूनही ईश्वरी नकारच देत असते. पण आता अर्णव देखील तसाच असतो. अर्णवला काही झालं तरी या ईश्वरीची चांगलीच मस्ती जिरवायची असते आणि म्हणून तो कंटिन्यू प्लीज 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 असंच म्हणत असतो. मग आता ईश्वरीला नेमका पाजर कधीतरी फुटेलच हे सुद्धा अर्णवला माहिती असतं आणि म्हणूनच त्याने सतत प्लीजचा रगाटा लावलेला असतो. आणि या सगळ्यामुळे आता ती म्हणत असते की ठीक आहे मी चहा पिते, द्या तो चहा इथे. आणि असं बोलून आता तिने तो चहाचा कप अर्णवच्या हातातून घेतलेला असतो, कारण अर्णवने तिच्यासमोर कोणताही ऑप्शन ठेवलेला नसतो. तिला तो निमूटपणे चहा पियावाच लागतो. त्यामुळे आता तो चहाचा कप हातात घेऊन ती आता चहा प्यायला सुरुवात करते आणि अर्णवसुद्धा आता खुश होतो, कारण अर्णवने जो चहा तिच्यासाठी आणलेला असतो तो फायनली तिने घेतलेला असतो. मग आता अर्णवला सुद्धा कळलेलं असतं की या ईश्वरीसोबत कसं मॅनेज करायचं, कसं वागायचं ते, आणि त्यामुळेच तो आता पूर्णपणे तयारीला लागलेला असतो. दुसरीकडे आता ईश्वरी मस्तपैकी चहाचा आनंद घेत असते, कारण तिला सुद्धा चहा हवा असतो, पण अर्णवने आणलेला आहे म्हणून ती घेत नसते. दुसरीकडे पाहायला मिळतं सुप्रिया बाबांची व्यवस्थितपणे काळजी घेत होती. तर आत्या सुद्धा आता सगळी कामं आवरत होती. तर तेवढ्यातच ना दारामध्ये राकेश आलेला दिसतो.
राकेशला पाहून सुप्रिया आणि आत्या चकित होतात. तर राकेश आल्या बघून रडायला चालू करतो आणि तो पुन्हा एकदा साळसूटपणाचा आव या पूर्ण कुटुंबासमोर आणायचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही जे काही केलत ना माझ्यासाठी ते खूपच वाईट केलं. त्याच वेळेला जेव्हा बाबा राकेशला समोर पाहतात तेव्हा खरं तर बाबांना राकेशचा प्रचंड राग येत असतो आणि तेव्हाचा तो घडलेला सगळा प्रसंग म्हणजेच त्यांनी त्याचा अपघात केला होता हा सगळा प्रसंग बाबांना आठवू लागतो. त्याच वेळेला आता बाबांच्या समोर राकेश येऊन उभा असतो. तर आत्याबाईंना तो म्हणत असतो की मला कळलेलं आहे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या. आत्या म्हणतात पण या सगळ्यामध्ये तुमची सुद्धा तेवढीच चुकी आहे ना. म्हणजेच त्या दिवशी जो काही प्रकार त्या लॉजवर घडला त्याबद्दल आम्हाला माहीत नाही कारण तुम्ही तिथे नव्हतात. तिथे फक्त अर्णव होता आणि अर्णवने ऐन वेळेला येऊन तिला वाचवलं आणि त्या सगळ्या काळात तिला त्याच्यासोबत लग्न करावं लागलं हेही तुम्हाला माहिती आहे. मीडियामध्ये या सगळ्याची बातमी दाखवली जाते. मग त्यावेळेला तुम्ही कुठे होतात. आता राकेश नेहमीप्रमाणे रडायची नाटकं करत सहानुभूती संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच तो आता म्हणत असतो की हो मला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं आणि म्हणूनच ईश्वरी यांना बोललो होतो की चला तुम्ही माझ्यासोबत चला. मग त्याही माझ्यासोबत त्या लॉजवर आल्या होत्या पण अचानकपणे माझी अवस्था ही खूपच जास्त चिंताजनक झाली. मग मी विचार केला की तिथे कुठेतरी खेडेगावात एखादा डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरचा शोध घ्यायला मी तिथून बाहेर पडलो आणि त्याच वेळेला मी विचार केला की ईश्वरीजी रूममध्ये आराम करत असतील मग उगाच त्यांना डिस्टर्ब कशाला करायला हवा. म्हणून मी विचार केला की त्यांना तिथेच ठेवावं आणि आपण पटकन डॉक्टरकडे जाऊन यावं आणि यासाठी मी डॉक्टरकडे जायला बाहेर पडलो आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडला. पण त्यावेळेला तिथं तो अर्णव आला आणि त्या अर्णवने डायरेक्टली लग्नच केलं आहे असं मला कळलं कारण तसं न्यूजमध्ये सुद्धा दाखवलं जात आहे ना. या सगळ्या गोष्टी मला तेव्हाच कळल्या आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा तुम्ही त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही. म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही हे लग्न लावून देणार नाही पण तुम्ही तर हे लग्न का एक्सेप्ट केलं. नाही करायला पाहिजे होतं. तुम्हाला माहिती होतं ना की माझं आणि ईश्वरीचं लग्न ऑलरेडी ठरलेलं होतं मग तुम्ही या लग्नाला होकारच कसा दिला. त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते की आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता कारण ऑलरेडी मंगळसूत्र तिच्या गळ्यात होतं मग आम्हाला हे लग्न मान्य करावंच लागलं. असं देखील आता सुप्रिया जी आहे ती बोलत असते. मग राकेश सुद्धा आता त्यांना सांगत असतो की हे सगळं चुकीचं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याने लग्न केलं पण त्यानंतर विधिवत लग्न सुद्धा झालं ना मग त्या लग्नाला तरी तुम्ही नकार द्यायचा होता ना. तेव्हा सुद्धा तुम्ही होकार दिलात ना. मग आता सुप्रियाने आता राकेशची चोरी चांगलीच पकडलेली असते आणि ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला कसं माहिती आम्ही विधिवत लग्न लावून दिलं ते. हे म्हटल्यानंतर आता राकेशला काय बोलावं आणि काय नको हे समजत नाही. राकेश आता शांतच राहतो पण सुप्रियाने सुद्धा त्याला चांगलंच कचाट्यात अडकवलेलं असतं त्यामुळे तो आता शांतपणे आता उभा असतो. तर तो आता आपली मतं मांडायचा प्रयत्न करत असतो. मुळात आहे ना त्याला ईश्वरीसोबत काही झालं तरी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी त्याच्या जीवाच्या पराकाष्ठा सुरू असतात. म्हणजेच काय त्याला काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरी हवी आहे आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. म्हणूनच तर तो आता अर्णव विरोधात भडकवायला इथे आलेला असतो. तो आता अर्णव विरुद्ध भडकवत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला माहीत नाही तो मुलगा कसा आहे पण तरी सुद्धा त्या मुलासोबत तुम्ही त्याचं लग्न लावून दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सुप्रियाला कळतात. त्यामुळे सुप्रिया टेन्शनमध्ये येते की विधिवत लग्न झालं याबद्दल कुठेही चर्चा झालेली नाही मग या राकेशजींना याबद्दल सगळं काही कसं काय कळलं असा प्रश्न आता डायरेक्टली पुन्हा एकदा सुप्रियाने विचारलेला असतो आणि त्यामुळे आता राकेश काहीच बोलू शकत नसतो. राकेश शांतच राहतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं ईश्वरी तिथे शांतपणे उभी असते आणि अर्णव तिथे चेअरवर बसलेला असतो. अर्णवला तर चेअरवर बसून खूप जास्त आनंद येत असतो आणि तो ईश्वरीला मुद्दामून चिडवत असतो. तेवढ्यातच अर्णवच्या फोनवर मामांचा कॉल आलेला असतो. तर मामा जो आहे तो अर्णवला म्हणत असतो की सगळं ठीक तर आहे ना. तर अर्णव म्हणतो की हां एकदम ओके आहे सगळं एकदम ठीकठाक आहे. आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि जेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहते तेव्हा मात्र आता अर्णवची काही नजर काही ईश्वरीवरनं हटत नसते. अर्णव मामाला सांगत असतो की हो आम्ही येतो खाली आणि असं बोलून तो फोन ठेवतो. अर्णव आता ईश्वरीला सांगतो की सगळीच जण खाली आपली वाट बघत आहेत आपल्याला खाली जावं लागेल. ईश्वरी अर्णवकडे आवासून पाहू लागते आणि त्याला म्हणते की काय या कपड्यांमध्ये मी खाली नाही शक्यच नाही मी येणारच नाही खाली असं देखील आता ती ठणकावून सांगू लागते कारण तिला त्या कपड्यांमध्ये खाली जायला अनकम्फर्टेबल वाटत असतं. तिला एकदा तिचे कपडे कधी येतात आणि ती वेअर करते
असं तिला झालेलं असतं. पण म्हणूनच ती या कपड्यांमध्ये खाली येईल असा तुम्ही स्वप्नातही विचार करू नका असं देखील डायरेक्ट तिने आता अर्णवला सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे आता अर्णव देखील शांत असतो. जेव्हा आता अर्णव शांत राहतो तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा आता विचार करत असते की चला आपण तर ह्यांना सांगितलं की आपण खाली येणार नाही आहे, पण अर्णव थोडी ऐकणार आहे. पण आता अर्णव ईश्वरीवर फोर्स करत असतो. पण ईश्वरी त्याला म्हणत असते की जोपर्यंत माझे कपडे येत नाही ना तोपर्यंत सॉरी, पण मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही, कारण या कपड्यांमध्ये मी कुठेही घराबाहेर पडणारही नाही किंवा या रूमच्या बाहेर पडणार नाही असं तिने ठणकावून सांगितलेलं असतं. हे कपडे तुम्ही घालायला दिलेत म्हणून घातलेत मी, नाहीतर मी हे कपडे घातलेही नसते, मी त्या साडीमध्येच राहिली असती असं देखील ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता राकेश ना बाबांकडे जातो आणि म्हणत असतो की आपण ना कंप्लेंट करूया, म्हणजेच ना अर्णविरोधात पोलिसात तक्रार करूया की त्याने हे सगळं मुद्दामून केलं, म्हणजेच त्याने ईश्वरीचं अपहरण केलं आणि तिच्यासोबत लग्न केलं बळजबरी. मग आपण अशी तक्रार केली तर सगळं काही आपल्या बाजूने होईल असं देखील बाबांना तो आता मनवत सांगत असतो. तर बाबांना हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे अंजलीने खूप छान अशी तयारी लग्नाची केलेली असते, म्हणजेच काय लग्नानंतर जे काही खेळ खेळले जाणार असतात त्याची तयारी उत्तमरित्या तिने केलेली असते. नमू सुद्धा तिथे असतेच आणि त्याच वेळेला आता अंगठी जी आहे ती पाण्यामध्ये सोडणार असते आणि त्यावेळेला ती आता म्हणत असते की ही अंगठी मी आता पाण्यात सोडणार आहे. अंजली तुला असं वाटतंय का की तुझं कायमचं अर्णवने ऐकायला हवं, तर तू ही अंगठी जितक्या वेळेला शोधून काढशील तितक्या वेळेला तू ह्या स्पर्धेत जिंकशील एवढं सुद्धा लक्षात ठेव. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण ती अंगठी शोधायला लागलेली असतात आणि त्याच वेळेला दोघंही जण एकमेकांच्या नजरेत सुद्धा हरवून गेलेली असतात. मग आता या स्पर्धेत नक्की कोण विजयी ठरतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.